आता बघूयात सुपरफास्ट 100. ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. ही माहिती दिली बाळा नांदगावकर यांनी. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युतीवर चर्चा सुरू आहे. दोन्ही भाऊ मनाने एकत्र आल्यासारखं दिसतंय अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकरांनी दिली. उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या आईला भेटायला आले होते असं नांदगावकर म्हणाले. सरकारचं डोकं ठिकाणावर नाहीये, सरकारचा GR कोर्टात टिकणार नाहीये, मर्यादा काय हे सरकारनं सांगायला हवं असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड म्हणाले. मराठ्यांना ओबीसीत टाकण्याकरता कोणतंच सरकार तयार होणार नाही असंही गायकवाड म्हणाले. सरकारनं सत्य बोलावं, ओबीसीत एवढ्या मोठ्या समाजाचा समावेश कसा होईल असा प्रश्न प्रवीण गायकवाड यांनी विचारला. मराठ्यांना न्याय मिळण्याकरता आरक्षण हाच पर्याय नाही. सरकारनं शिक्षणाचं बजेट वाढवावं, सरकारनं दर्जेदार शिक्षण माफक दरात द्यावं असं गायकवाड यांनी म्हटलंय. मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाकडून मुंबईत महामोर्चा काढला जाणार आहे. दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे. ही माहिती समोर आली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील शिंगारवाडी फाटा इथं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सभेच्या बॅनरवर समाजकंटकांकडून काळं फासण्यात आलं. ओबीसी समाज बांधवांकडून या संदर्भात संताप नोंदवला गेला. समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. मराठा समाजाच्या ओबीसीतील समावेशच्या विरोधात आता ओबीसी समाज आक्रमक झालाय. ऑक्टोबर महिन्यात नागपुरात या संदर्भात मोर्चा निघणार आहे. मोर्चा संदर्भातील जनजागृतीकरता चंद्रपुरात ओबीसी सेवा संघानं बैठक घेतली. मराठा समाजाच्या झुंड साहित्य निकरानं विरोध करायचा असा निर्धार या बैठकीत करण्यात आला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळावं याकरता राज्य सरकारनं हैदराबाद गेझेटियर आणि सातारा गेझेटियरच्या आधारे काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या 2 जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या आहेत. ही अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्यानं ती रद्द करावी अशी विनंती या याचिकांद्वारे करण्यात आली. मनोज जरांगेंच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्यात, त्यामुळे त्यांनी अल्टिमेटम न देता या मागण्यांची अंमलबजावणी कशी होईल याकरता प्रयत्न करावेत असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी दिला. राज्यातील मराठा समाजाला कुणबींचे दाखले देण्याबाबत विरोध नाही असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले. याचबरोबर कोण कोणासोबत येत आहे यापेक्षा आमचं संघटन मजबूत करून काम करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. राज आणि उद्धव ठाकरेंच्या झालेल्या बैठकीनंतर दोन्ही पक्षांमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. शिवसेना उबाठाच्या मुंबईतील आमदार आणि खासदारांची उद्या मातोश्रीवर बैठक होती आहे. त्यानंतर शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची 1 वाजता बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. डॉक्टर चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी खासदार सुनील तटकरे, मंत्री आदित्य तटकरे उपस्थित राहणार आहेत. बहुचर्चित कथित फोन टॅपिंग प्रकरणी कोर्टाच्या निर्णयामुळे काँग्रेस नेते नाना पटोलेंना मोठा धक्का बसलाय. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या विरुद्धचा नाना पटोलेंचा मानहानीचा दावा रद्द करण्यात आलाय. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयानं मानहानीचा दावा अवैध ठरवला आणि रद्द केला. दादरच्या शिवतीर्थावर शिवसेनेचाच आवाज घुमणार आहे. महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी 2 ऑक्टोबरला मोठ्या दिमाखात शिवतीर्थावर होतोय. मुंबई महापालिकेनं या मेळाव्याला परवानगी दिलेली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. शिवसेना शिंदे गटानं आपली स्वतंत्र ताकद दाखवत मुंबई महापालिकेकरता कार्यकारी समिती जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मुंबई महापालिकेकरता स्वतंत्र अशी 21 जणांची कार्यकारी समिती जाहीर केली आहे. गेल्या 4 दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडतोय. पावसाच्या सरी बघायला मिळत आहेत. त्यामुळे वर्धा नदीला पूर आलाय. नदीवरील काही धरणांचं पाणी सोडण्यात आलंय. गडचांदूर कोरपना याला जोडणारा पूल त्यामुळे पाण्याखाली गेलाय. दोन्ही गावांचा संपर्क तुटलाय. वाहतूक ठप्प झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात रस्त्यांच्या अभावी नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. रस्ता नसल्यानं नदीच्या पाण्यातून टाकलेली गाडी पाण्यातच अडकली. शेवटी ही गाडी ट्रॅक्टरच्या सहाय्याने खेचून बाहेर काढावी लागली.
सोलापूर जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवलाय। शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। शेळगी भागातील ही सगळी परिस्थिती, भीषण परिस्थिती ड्रोनच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे। सोलापूर शहरातील दहिटणे इथल्या ओढा ओव्हरफ्लो झालाय। शेळगी इथल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। कुमारस्वामी नगरात 1,500 ते 2,000 घरांना फटका बसलाय। घरगुती साहित्य, अन्नधान्य पाण्यात भिजलंय। सोलापुरात दमदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलंय। सोलापूर महानगरपालिकेनं आयुक्त सचिन ओंबासे यांना पाणी शिरलेल्या भागात पाहणी करायला सांगितलं। पाणी शिरल्यानं शाळांना सुटी देण्यात आली। सोलापूर शहरात मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय। सोलापुरातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। शहरातील जुनाविडी घरकुल परिसरात अनेक घरात पाणी शिरलेलं बघायला मिळतंय। पाणी शिरल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। सोलापूर शहरात दमदार पावसामुळे सोलापूर धुळे महामार्ग पाण्याखाली गेला। सोलापूर तुळजापूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली। सोलापूर धुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या। तर सोलापूर ते होडगी रस्ता बंद असून होडगी सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। रोडवरील कठड्यांचं बांधकाम वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात पावसानं धुमाकूळ घातला। अनेक नदी नाले तुडुंब भरलेत। वागदरी ते शिरशी या गावाला जोडणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। बोरी नदीच्या पुलावर 3 ते 4 फुटापर्यंत पाणी आहे। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील किनी परिसरात दमदार पाऊस झाला। किनी परिसरातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। बंधारे आणि पूल पाण्याखाली गेले। अनेक शेतात पाणी शिरलं। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील वागदरी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। मुसळधार पावसानं शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला। याच परिसरात शेतीला मोठा फटका बसला। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळबागांची लागवड केली आहे। मात्र यावर्षी फूल आणि फळं धारणेच्या वेळेत सतत पाऊस पडतोय, मुसळधार पाऊस पडतोय। त्यामुळे सीताफळ झाडांची 70% सीताफळं खाली गळून पडली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक घटली। 1572 क्युसेक पाणी येत असल्यानं धरणाचे मुख्य 27 पैकी 18 दरवाजे बंद करण्यात आले। तब्बल 21 दिवसांनंतर जायकवाडीतून विसर्ग थांबवला गेलाय। अटल सेतूकडे जाणारा शिवडी महामार्गावरील रस्ता खचला। या रस्त्याला भला मोठा 20 फुटांचा खड्डा पडलाय। रस्त्यावर पडलेल्या या भगदाडामुळे अपघात होऊ नये म्हणून पोलिसांनी खड्ड्याच्या बाजूला बॅरिकेडिंग केलं। दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्यात येणार आहे। आता असलेल्या ठिकाणापासून 2 किलोमीटर अंतरावर वर्सोवा पुलासमोर नर्सरीजवळ दिवाळीपूर्वी हा टोलनाका स्थलांतरित होईल। ही माहिती दिली परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी। नवी मुंबईत पुन्हा एकदा लोकल प्रवाशांकरता सीटसाठी हाणामारी झाली। हार्बर मार्गावरील पनवेल CSMT या लोकलमध्ये सानपाडा स्टेशन दरम्यान हाणामारी झाली। सहप्रवाशांनी वेळीच हस्तक्षेप केला, परिस्थिती नियंत्रणात आणली। पुण्याची मुळशी तालुक्यातील उरवडे गावातील एका खासगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला असणाऱ्या 43 वर्षाच्या व्यक्तीचा हार्ट अटॅकनं दुर्दैवी मृत्यू झाला। याचा CCTV समोर आला। अवघ्या 30 सेकंदातच या सुरक्षा रक्षकाचा जीव गेला। मुंबई गोवा महामार्गावरील झाराप पत्रादेवी मार्गावरील झाराप 0 पॉइंट इथल्या उड्डाणपुलाचं काम रखडलंय। धीम्या गतीनं काम सुरू आहे। यामुळे स्थानिकांसह पर्यटकांना मोठे हाल सहन करावे लागत आहेत। अनेक अपघातही होत असल्याने काम तात्काळ करावं अशी मागणी करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यातील पर्यटन वाढीकरता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेली मांडवा ते गेटवे ही फेरीबोट सेवा अजूनही लांबणीवर गेली आहे। मोठ्या आकाराच्या PNP कंपनीच्या बोट सुरू आहेत। मात्र त्याच्या फेरीचे दर जास्त असल्याने ते सामान्यांना परवडत नाही आहेत। सामान्य पर्यटकांचा हिरमोड होतोय। पर्यायी मार्ग असलेला अलिबाग वडखळ महामार्ग खड्डेमय झालाय। मुंबई कोल्हापूर महामार्गावर वडगाव पूल या ठिकाणी मिक्सर आणि कार बंद पडला। वाहतूक कोंडी झाली। त्यामुळे वारजे पुलाखाली तुफान वाहतूक कोंडी बघायला मिळाली। गाड्यांच्या रांगा लागलेल्या होत्या। सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांसह शाळेला जाणाऱ्या स्कूल बसेस सुद्धा या वाहतूक कोंडीत अडकल्या। पंजाबची जनता महापुराच्या संकटात आहे। अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे। यावेळी नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदेंनी 9 लाखांची मदत केली। लासलगावच्या कांदा व्यापाऱ्यांनी 200 टन कांदा सुद्धा पाठवलेला आहे। संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील शेलारवाडी देहू आळंदी
हा रस्ता खड्डेमय झालाय। लाखो वारकरी आणि भाविकांच्या सोयीकरता या रस्त्याची तातडीनं डागडुजी करा अशी मागणी होती आहे। येत्या कार्तिकी वारीपूर्वी रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थ कृती समितीनं दिलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम सुरू आहे। यावेळी या ठिकाणी तब्बल 350 फूट लांबीचं शिवराज्याभिषेकाचं सगळ्यात मोठं भव्य तैलचित्र साकारण्यात येत आहे। 20 सप्टेंबरपर्यंत हे चित्र तयार होणार आहे। चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात 3 दिवस चालणाऱ्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचा प्रारंभ झाला। माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला। मुनगंटीवार यांनी स्वतः खेळून स्पर्धेचा आनंद घेतला। संगमनेर शहरात कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी बाजारपेठेतून धिंड काढली। पोलिसांच्या या कृतीनं गुन्हेगारांचं धाबदण आणलं। शेतकऱ्यांकरता खरीप हंगाम 2025 करता ई पीक पाहणीची प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरू आहे। त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 33% क्षेत्राची ई पीक पाहणी पूर्ण झाली आहे। त्यामुळे आता कृषी योजनांचा लाभ घेण्याकरता शेतकऱ्यांकडे 5 दिवसांचा कालावधी आहे। गोंदिया जिल्ह्यातील पंचायत समिती देवरी अंतर्गत मोहगाव इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक शिक्षक चक्क मद्यपान करून वर्गात झोपला होता। याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी याचा व्हिडिओ काढला। या प्रकरणी कारवाईची मागणी होती आहे। हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावं या मागणीकरता सिल्लोडच्या सोयगावामध्ये बंजारा समाजानं मोर्चा काढला। जोरदार घोषणाबाजी केली। मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यावर निवेदन देण्यात आलं। साताऱ्याच्या कराडमध्ये ईद ए मिलाद आणि मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांकडून भव्य रॅली काढण्यात आली। कराड शहरातील मुख्य बाजारपेठ रस्त्यावर मंडई, दर्गा, मोहल्ला या परिसरात मुस्लिम बांधवांकडून हिरवे ध्वज आणि वेगवेगळ्या मशिदींच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या। परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाला यावर्षी 55 नवीन बसेस देण्यात आल्या। मात्र गेल्या 2 वर्षात 130 एसटी बसेस भंगारात काढण्यात आल्या। त्यामुळे सिंधुदुर्ग विभागाला एसटी बसेसची कमतरता जाणवते आहे। अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये एकलव्य संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। नागरिकांच्या विविध मागण्यांकरता हा मोर्चा काढण्यात आला। नागरिकांच्या वतीनं तहसीलदारांना विविध मागण्यांचं निवेदन देत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। बीडच्या गेवराईत नवविवाहितेचा मृतदेह आढळून आला होता। सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी केला। दरम्यान या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी मृत विवाहितेच्या आईवडिलांनी केली आहे। सांगली जिल्ह्यातील वाटेगावमधील दरा परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन झालंय। परिसरात भीतीचं वातावरण आहे। रात्रीच्या वेळी लोडशेडिंगमुळे रस्त्यावर लाईट नसल्यानं नागरिक अधिकच भयभीत झाले। त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे। सोनपेठ शहरातील विटा रोडवर असलेल्या एका मेडिकल स्टोअरमध्ये घुसून दुकानातील लॅपटॉप, सीसीटीव्ही लंपास केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। आरोपीला अटक केली।